Hello friend. So our today's lecture we are discussing next downstream techniques using for purification and the isolation of our product. Okay. So flowchart लक्षात आणा. ओके. त्याच्यानंतर आपली कोणती स्टेप्स राहिली आहे एक तर फॉर्म्युलेशन अँड दॅट फायनल प्रोडक्ट. ओके. सो टुडे वी आर डिस्कसिंग द फॉर्म्युलेशन. सो वी आर नो अबाउट द वर्ड व्हॉट इज अ फॉर्म्युलेशन. ओके. एखादं मेडिसिन असेल, एखादं काही कॉस्मेटिक्स असेल तर त्याचे काय असतात, काही फॉर्म्युले असतात. कशाला? त्याला बनवण्याचे काही फॉर्म्युले असतात. सो इथं फॉर्म्युल्याचा मिनिंग हा आहे, जेव्हा आपला प्रोडक्ट आपण काय केलं, सर्वात अगोदर सॉलिड लिक्विड सेपरेशन केलं, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं त्याच्यानंतर प्युरिफिकेशन प्रोसेस अप्लाय केली. आता आपल्याकडे काय आहे, प्रोडक्ट भेटलेला आहे. ओके. आता त्या प्रोडक्टला आपल्याला काय करायचं आहे, पॅकेजिंग करण्यासाठी आणि त्याला फ्युचर प्रिझर्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, काही फॉर्म्युलेशन यूज करावे लागतील. म्हणजे काही ॲडिटिव्स त्याच्यात ॲड करावे लागतील फॉर बेटर प्रिझर्वेशन अँड द स्टोरेज अँड टू आर प्रोटेक्ट फ्रॉम देअर बॅक्टेरियल cells. Okay, protect from bacteriology. Okay, for preservation. So what is the purpose for the formulation? It is for stabilizing the product quality for future long life preservation. Okay, future long life preservation. Next, avoid spoilage. Okay, avoid spoilage. Okay, there are the main important for this the formulation. Okay, for to stabilizing that the product for many times. Okay, and the further future long life preservation. Okay, future long life preservations. कशासाठी? एखाद्या प्रोडक्टमध्ये काय असतो, काही केमिकल ग्रुप असू शकतात. ओके, काही बायोलॉजिकल ग्रुप्स असू शकतात. तर दीज आर द ग्रुप्स लाईक द काही टेम्परेचरचा इफेक्ट, काही pH. ओके, तर दीज आर द कॅरेक्टर्स फॉर दॅट चेंजिंग दिस द क्वालिटी ऑफ दॅट द प्रोडक्ट. सो दॅट रिझन्स वी आर डिझायनिंग द फॉर्म्युलेशन फॉर देअर बेटर प्रिझर्वेशन इन अवर फ्युचर. ओके, आपण जेव्हा एखादा प्रोडक्ट बनवतो तर तो आपल्याला आजच घेतो का आपण? ओके, त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याला पॅकेजिंग करावी लागेल. ते कुठं, ते डीलरकडे जाईल, मग डीलरकडून शॉपवाल्याकडे जाईल, शॉपवाल्याच्याकडून मग ते आपल्याकडे येईल. ह्याची जी प्रोसेस आहे त्याला काय लागतो, काही टाईम लागतो, डेज लागू शकतात, मंथ लागू शकतात. फॉर धीस पर्पजेस सो वी आर डिझायनिंग द फॉर्म्युलेशन टेक्निक्स फॉर देअर प्रिझर्वेशन ऑफ दॅट द प्रोडक्ट. Okay, next is avoid the spoilage. We know the bacteria, it is omnivorous. They are present the all side of that the environment. So it is the main causes for the spoilage of that the products. So we are adding some additive, some chemicals, some salts for their preservation. आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो, काही जर प्रोटीन्स आहेत. ओके, जे काही प्रोटीन्स आणि एन्झाईम्स आपले जेव्हा प्रोडक्ट असेल आफ्टर द फर्मेंटेशन, सो दीज आर द प्रोटीन्स आर व्हेरी अनस्टेबल. तुम्हाला माहिती आहे, एखादं टेम्परेचर चेंज झाला किंवा एखादं केमिकल्स त्याच्यासोबत रिॲक्ट झाला तर प्रोटीनचं डिस्टेबिलायझेशन होऊ शकतो. दॅट इज द रिझन इज दॅट वी आर युझिंग द सम सॉल्ट, सम शुगर्स फॉर देअर बेटर प्रोटेक्शन अँड टू अवॉइड द डिस्टेबिलायझिंग डिनॅच्युरेशन. ओके, त्याचप्रमाणे एन्झाईम्स आहेत, त्याला पण आपल्याला काही सॉल्ट्स वगैरे यूज करावे लागते, बिकॉज देर आर द very sensitive to the environmental factor also, pH also. Okay, so some are the chemicals also. Okay, so and the bacteria, it is the various dangerous for their spoilage because they are present all over the environment. Okay, we are know that the some are the aerobes, some are the anaerobes, some are the facultative. Okay, there are growing aerobes, anaerobic conditions. Okay, that is reasons is that the various nutrients is present in that the product for the cultivation of that the bacterial cell. So avoiding for this the bacterial contamination on that the cell, so we are using the some additives, some chemical for their better protection, better avoid the spoilage from that product from that bacteria. Okay, so जेव्हा आपण फॉर्म्युलेशन करायचं आहे तर तेव्हा काय आहे, डिफरंट प्रकारचे जे आहेत का ॲडिटिव्स आपण यूज करू शकतो. जसे की
सॉल्ट आहेत, जसं की सॉल्ट आहे, अमोनियम सल्फेट आहे, ओके, पॉलिइथिलीन ग्लायकॉल आहे, ओके, सॉरी अमोनियम सल्फेट आहे, सोडियम क्लोराइड आहे, ओके. दीज आर द salts are using for their formulation of that the products. Using salts, using salts, salts are using for their formulation like the sodium chloride, ammonium sulfates, okay. So some are the sugars are also used like sucrose, okay, like the sucrose, lactose, okay, they are using, especially the sugars are using for their protein formulation. जे शुगर कशासाठी यूज करतो आपण जास्त बेटर, इट इज युजिंग फॉर देअर प्रोटीन फॉर्म्युलेशन्स, ओके. त्याच्यानंतर काही पॉलिमर्स आहेत लाईक द पॉलिथिलीन ग्लायकॉल, काही पॉलिहायड्रिक अल्कोहोल सुद्धा आहेत लाईक द ग्लिसरॉल. सम प्रोटीन्स मे बी फॉर्म्युलेटेड इन द फॉर्म ऑफ सोल्युशन. जे काही प्रोटीन जे असतात फॉर्म झालेले असतात त्याच्यासाठी आपण काय करतो, सोल्युशन्स पण यूज करतो. मीन्स द लिक्विड सोल्युशन आर युजिंग फॉर देअर प्रोटीन फॉर्म्युलेशन. स्पेशली जेव्हा प्रोडक्ट हा प्रोटीन किंवा एन्झाईम असतो तर त्याला आपल्याला काय करावं लागतील, मोर ॲडव्हान्स टेक्निक्स यूज कराव्या लागतील फॉर देअर प्रोटेक्शन, बिकॉज देअर आर द प्रोटीन्स अँड द एन्झाईम्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू द डिनॅच्युरेशन्स, ओके. सो स्पेशली लिक्विड सोल्युशन्स आर युजिंग फॉर द प्रोटीन सोल्युशन्स. सो सम ॲडिटिव्ज आहेत की जे की यूज करतो आपण प्रिझर्वेशनसाठी. ते आहेत काही सॉल्ट्स आहेत, काही शुगर्स आहेत, ओके, काही सॉल्ट्स आहेत, काही शुगर्स आहेत, काही पॉलिमर्स आहेत, काही लिक्विड सोल्युशन्स आहेत, अल्कोहोलसुद्धा यूज करू शकतो आपण. सर बट द पर्सेंटेज ऑफ दॅट द लिक्विड दॅट द सस्पेन्शन इट इज इम्पॉर्टंट फॉर देअर फॉर्म्युलेशन. कितीही पर्सेंटेजमध्ये आपण कितीही जे ॲडिटिव्ज आहे यूज करत नाही, त्या प्रोडक्टच्या नुसार आपल्याला काय करावं लागतील, त्या जे आपण ॲडिटिव्ज यूज करणार आहे त्याचा कॉन्सन्ट्रेशन ठरवावं लागेल. इट इज अ मोस्ट अँड द इम्पॉर्टंट कॅरेक्टर फॉर दॅट द प्रिझर्वेशन्स, ओके. नेक्स्ट दॅट इज अ antibiotics are also using for the preservation. Some antibiotics are also using for their preservation because the antibiotic it is a chemical compound. It can be produced by the one organism and can be avoid the growth of another organism. So it results that the avoid the bacterial uncontaminated also unuseful bacterial contamination. So antibiotics are also using for their formulation purposes, okay. त्याच्यानंतर एक आहे जेव्हा आपल्याला प्रोडक्ट भेटलेला आहे तर ज्या प्रोडक्टमध्ये काय असेल त्याच्यामध्ये असतो मॉइश्चर. मॉइश्चर इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड इट इज अ प्ले अन इम्पॉर्टंट रोल फॉर देअर बॅक्टेरियल ग्रोथ, ओके. मॉइश्चर जे आहे ते बॅक्टेरिया फंजाय दॅट इज ग्रोविंग इन दॅट द मॉइश्चर, ओके. सो अवॉइड द मॉइश्चर वी आर युजिंग द प्रोसेस इट इज अ ड्राइंग. Okay, there are the final product recovery. Formulation is completed. So next point our in flow chart we are see that is a final product. Final product. So drying it is a under the point is a final product recovery process. Okay, final product जे भेटणार आहे आता त्याच्यामध्ये काय असेल, मॉइश्चर असू शकतो. So it is a moisture, it is a for जे बॅक्टेरियल सेल आहे त्याच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट कॅरेक्टर प्ले करतो. बॅक्टेरिया आहे, फंजा आहे, ईस्ट आहे, मोल्ड्स आहे. टू अवॉइड दिस द मॉइश्चर सो वी आर युजिंग द ड्राइंग प्रोसेस, ओके. वेरियस ड्रायर्स आर युजिंग फॉर दिस ड्राइंग प्रोसेस. ड्राइंग इट इज सिंपल इज मीनिंग इज दैट टू रिमूवल ऑफ द water, okay. So next is that is the spray drying. So the dryers, there are the various types of the drying device may be categorized into the contact, convection, radiation dryers. The three types of the dryers are commonly available. Okay, there are the three types of the dryers are commonly available for their for final product recovery. Okay, so next I have spray drying. Spray drying. In the spray drying, according to Mini, is the spray of warm hot air through that the liquid. Okay, एखादं जे
प्रोडक्ट आहे, समजा आपला प्रोडक्ट आहे आणि तो या लिक्विडमध्ये इंट्रॅप असेल, स्मॉल स्मॉल मॉइश्चर आहे, त्या मॉइश्चरच्या मध्ये जे जर आपण मायक्रोस्कोपिक स्टडी केली तर त्याच्यात काय असणार, ते ड्रॉपलेट्स असणार वॉटरचे, आणि त्या ड्रॉपलेट्समध्ये प्रोडक्ट असतो. जेव्हा आपण स्प्रे ड्रायिंग यूज करतो, वॉर्म जे हॉट एअर आहे, तर ते आपण काय करणार, इथं जे नोझल असेल, त्या स्प्रेचं नोझल असेल, ते काय करणार आपण, ते जे प्रोडक्ट आहे जे की इंट्रॅप्ट आहे इन द ड्रॉपलेट्स ऑफ दॅट द लिक्विड, सो वी आर close to that the nozzle of that the spray ads, it results is that the liquid, it is busted out and it is evaporate. Okay, it is evaporate in that the environment or in that the tubes of that the spray ads, and that it results in that the products are formed in the crystallized type of the products are formed in that the spray drying process. Okay, next I have freeze drying. Third I have freeze drying. So freeze drying simple meaning is that, so we are product are dried through in the refrigerator, so it is simply it is known as the freeze drying. So what is a freeze drying? Okay, काही जे आपल्याला प्रोडक्ट्स भेटलेले असतात जे की प्रोटीन्स आहेत, स्पेशली एन्झाइम्स आहेत, वी आर ऑलरेडी डिस्कस द प्रोटीन्स आर द हीट सेन्सिटिव्ह, pH सेन्सिटिव्ह, it results in that the denaturation can be occur. So in that the alteration process for this type of the denaturating substances, we are using the freezing process. In this the freezing process, the bacterial cells are also freeze dried. Okay, जे काही आपल्याला SCP सिंगल सेल प्रोटीन्स वगैरे हा पण प्रोडक्ट आहे ना, तर त्या प्रोडक्ट्सला स्पेशली फ्रीज ड्राईंग प्रोसेस अप्लाय करतात, बिकॉज दॅट इज अ प्रोटेक्ट फ्रॉम देअर डिनॅच्युरेशन दॅट लाईक द हीट. ओके, जे की हीट सेन्सिटिव्ह प्रोडक्ट आहे त्याला अल्टरनेटिव्ह आपण प्रोसेस यूज करतो freeze drying. So it results is that the protection from the freeze drying. Okay, in this there are the lyophilizations. Okay, lyophilization process are also using for that the freeze drying purposes. We know about the freeze drying process is the sublimation points. In this the freeze drying process, what is the meaning of the sublimation points? What is the sublimation? That is sublimation, it is simple as that eliminating the one process. Okay, that the solid is directly converted into the vapors without into the liquids, so it is known as a sublimation process. सबलिमेशन प्रोसेस मध्ये काय असतो, एक प्रोसेस इलिमिनेट करतो, जसे की सॉलिड आहे, एखादा बर्फ आहे, आईस आहे, त्याचा सॉलिड असेल, तो सॉलिड इट कन्वर्टेड इनटू द लिक्विड, देन लिक्विड इट कन्वर्टेड इनटू द अगेन हीट, सो इट कन्वर्टेड इनटू द वेपर्स. So in this the sublimation means the solid is directly converted into the vapor, is the process is known as a sublimation process. It is important to relate it to the concept we are studying in this time, that the freeze drying. Okay, freeze drying process कशासाठी यूज करतो आपण, जेव्हा प्रोडक्ट हा हीट सेन्सिटिव्ह असेल, इन दिस टाइम वी आर युजिंग द freeze drying process or the lyophilization process are also using for that the preservation of that the heat sensitive products. Okay, okay, here we are completed. There are the 2 points like the formulation and the next point is the final product recovery. In this the final product recovery we are studying the 3 process, that is the drying, okay, spray drying and the freeze drying. Okay, जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल, ओके, जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन येईल तर त्या प्रकारे तुम्ही त्या इथं क्वेश्चनचा आन्सर लिहिलं पाहिजे. जेव्हा फायनल प्रोडक्ट रिकव्हरी असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये पण लिहिलं तरी इथं सफिशियंट आहे, बिकॉज इट इज डिपेंड्स अपॉन द क्वेश्चन अँड द मार्क्स ऑन दॅट द क्वेश्चन. लॉंग आन्सर असेल तर सर्व पूर्ण लिहावं लागेल, जेव्हा शॉर्ट आन्सर असेल तर तेव्हा आपण ही माहिती कमी कमी पण करून जर पूर्ण पॉईंट लिहिणे पण इम्प्रेशन पडतो. पण एक्झामिनरच्या जेव्हा तुम्ही पूर्ण पॉईंट लिहितात त्याच्यात 2 पॉईंट का टाकत नाही, पण त्याच्यामुळे काय पडतो, त्या एक्झामिनरच्या समोर तुमचा इम्प्रेशन पडतो. ओके, त्याच्यात मार्क्स जास्त भेटण्याची शक्यता असते. ओके, हिअर वी आर कम्प्लीटेड द कम्प्लीट डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग. ओके, सो फर्स्टली तुम्ही काय करा, ते फ्लो चार्ट पहा. फ्लो चार्टच्या नंतर आपण जे पॉईंट्स घेतलेले आहेत 1 बाय 1 ते पॉईंट्स रिपीट करा. यूट्यूबच्यावरचे आपले रिकॉर्डेड आहेत जे की चॅनल्स मी जे यूट्यूबवर जे लेक्चर रेकॉर्ड केले ते तुम्ही वारंवार पाहू शकता आणि त्याच्यामुळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आय थिंक these are the very easy point, that is a downstream processing. Okay, here we are completed. So downstream processing. Okay, today's lecture, so tomorrow's lecture we are discussing the next point in our syllabus. Okay, thank you for watching this video.